नमस्कार मित्र मैत्रिणी, ऋतुजास होम ब्लॉग मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करीत आहे। चला तर आज आपण पाहणार आहोत अंड्याचा रोल कसा बनवायचा। त्यासाठी मी इथे लांबडा एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि थोडी कोथिंबीर आणि फुलगोबी पण घेतलेली आहे चिरून, आणि 2 अंडे पण घेतलेले आहे। चला आता आपल्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत। आपण आता हे मैद्याचं पीठ कणिक मळून घेणार आहोत। कणिक मळत असताना त्यामध्ये थोडे चिमूटभर जिरे पण टाकून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं। हे पाहू शकता। आणि याचा लय घट पण उंडा मळायचा नाही, लय पातळ पण मळायचा नाही, मध्यम मळायचा। हे पाहू शकता आपला असं कणिक मळून झालेलं आहे। आता याला साईडला ठेवून घ्यायचं, 5 मिनिटं याला असं मुरू द्यायचं। कांदा आणि गोबी परतून घ्यायची थोडी तेलामध्ये, लय जास्त पण परतून घ्यायची नाही, थोडीच परतून घ्यायची थोडं तेल टाकून। हे पाहू शकता असं परतून घ्यायचं आणि यावर बी थोडा चिकन मसाला टाकून द्यायचा, थोडं लाल तिखट पण टाकून द्यायचं। हे पाहू शकता आपला असं परतलेलं आहे, लय पण परतून घ्यायचं नाही, थोडंच घ्यायचं। आता याला आपण काढून घेणार आहोत। कणिक 5 मिनिटं मुरेपर्यंत आपण असे हे अंड फोडून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार, थोडी हळद पण टाकायची आणि लाल तिखट थोडं टाकून द्यायचं आपल्या आवडीप्रमाणे। आणि त्यानंतर याला असं हलवून घ्यायचं हे मिक्स होईपर्यंत। हे पाहू शकता आपलं कणिक पण असं मळलेलं आहे। आता याचा थोडा उंडा तोडून घेते आणि याची पोळी लाटून घ्यायची। आणि पोळी याची लाटून घ्यायची अशी छान। ही पाहू शकता आपली अशी पोळी लाटून झालेली आहे। आता हिला भाजून घ्यायचं आहे। ही पहा समोरच्या साईडनं भाजलेली आहे, आता दुसऱ्या साईडनं पण भाजून घ्यायची अशीच मस्त लगे। पाहू शकता तुम्ही आपली दोन्ही साईडनं पण पोळी अशी भाजलेली आहे। आता हिला काढून घेऊ आणि त्याच तव्यावर तेल टाकून घेणार आहोत आणि तेल हे सगळीकडून पसरून घ्यायचं। तेल पसरून झाल्यानंतर त्यामध्ये टाकून द्यायचे जिरे। जिरे टाकल्याच्या नंतर त्यामध्ये हा अंड्याचं टाकून द्यायचं तव्यावर गोल आणि याला संपूर्ण असं पसरून घ्यायचं। ही पाहू शकता आपली अंड्याची पोळी पण भाजलेली आहे। आता ही मैद्याची पोळी तयार केलेली यावर टाकून घ्यायची आणि असं हलवून फिरून घ्यायचं आणि याला काढून घ्यायचं। पाहू शकता तुम्ही, ही पाहू शकता आपली पोळी पण तयार आहे। आता या वर टाकून द्यायचा हा मसाला परतून घेतलेला, सगळ्या साईडनं टाकून द्यायचा। त्यानंतर त्यावर कच्ची कोथिंबीर पण टाकून द्यायची आणि हवा असेल तर आपल्याला कच्चा कांदा पण टाकून द्यायचा, मी टाकून देणार आहे। आणि हा सॉस पण टाकून द्यायचा। हे पाहू शकता आपला अंड्याचा रोल असा मस्त पैकी तयार आहे, या खायला। ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।